Hello students, welcome to Science coaching classes, and today we are going to learn our chemistry chapter number 10, that is halogen derivative. So आता तसं पाहायला गेलं तर बरेच विद्यार्थ्यांची ही प्रतीक्षा होती की आपल्या क्लासमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री चालू व्हावं आणि आज मी खऱ्या अर्थाने ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला चालू करतो. आता या ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये आपल्याला चॅप्टर नंबर 10, 11, 12, 13, 14 मॅक्स टू मॅक्स माझ्या मते हे 4 चॅप्टर फार महत्त्वाचे आहेत. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हटलं तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, इकडे आपल्याला जास्तीत जास्त काय विचारलं जातं तर रिॲक्शन्स विचारलं जातं आणि हा अतिशय स्कोरिंग सब्जेक्ट आहे. जर इफ तुम्ही याची रोजच्या रोज जर व्यवस्थितरित्या प्रॅक्टिस केली तर अतिशय सोपा असा हा केमिस्ट्री 2 मध्ये याला डिवाइड केलेला आहे. केमिस्ट्री पार्ट 2 या पेपर मध्ये तुम्हाला या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा ऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्याच्याबरोबर तुम्हाला अप्लाइड केमिस्ट्री पण यामध्येच दिलं जाईल. सो अशा पद्धतीने या ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये स्कोरिंग सब्जेक्ट आहे. बरेच विद्यार्थी याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स पण गेन करतात. आय होप सो की मला आशा आहे की तुम्ही देखील या पेपरमध्ये आउट ऑफ मार्क्स काढण्याचा प्रयत्न करताल. कारण अतिशय सोपा चॅप्टर आहे, कारण तुम्हाला फक्त रिॲक्शन्स फक्त याच्यामध्ये रिमेंबर करायचे, मेमोराइज करायचे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, रिॲक्शन कधी पाठांतर करायच्या नसतात. या तुम्हाला ऑलवेज प्रॅक्टिस करून चार्ट पद्धतीने स्वतःचे चार्ट प्रिपेअर करून जर तुम्ही त्याचा अभ्यास करत राहिलात तर मी सांगतो की तुम्हाला हा पेपर आउट ऑफ मार्क मिळून देऊ शकतो. आउट ऑफ इज 100% गॅरंटी फ्रॉम माय साइड. ओके, कारण काय आहे की ह्या इक्वेशन्स एवढ्या सोप्या आहेत की ह्या जर तुम्हाला एकदा व्यवस्थित समजल्या की नेमकं काय आहे, नेमकं कुठून कुठे काय करायचं, हे त्याच्यामध्ये थिअरी फार कमी राहते. फक्त तुम्हाला रिॲक्शन्स ह्या जास्त असतात आणि या रिॲक्शन तुम्हाला कशा करायच्या, काय करायच्या ह्या एकदा समजल्या तर तुम्हाला हा जो ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे हा अतिशय सोपा असा चॅप्टर किंवा असा सोपा असा टाईप आहे. आणि अशा पद्धतीने आज आपण काय करतोय तर हॅलोजन डेरिव्हेटिव्हज या चॅप्टरकडे आज आपण वळणार आहोत. सो वी विल मूव्ह ऑन दी नेक्स्ट स्लाइड. सो नेक्स्ट स्लाइडने मूव्ह होण्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगतो की व्हॉट यू मीन बाय हायड्रोकार्बन. ऑलरेडी आपण इयत्ता 10वी मध्ये देखील आपण हायड्रोकार्बनचा बऱ्याच पद्धतीने, बऱ्याच विचारांनी आपण म्हणजे बऱ्याच अनुषंगाने खूप असा चांगल्या पद्धतीने अभ्यास केला होता. मग त्यावेळेला आपण पाहिलं होतं की हायड्रोकार्बन म्हणजे काय असतं, बरोबर आहे. इव्हन आपण 11th स्टँडर्ड मध्ये पण आपण माझ्यामध्ये चॅप्टर नंबर 14 असावा, त्या 14 मध्ये देखील आपण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला होता की हायड्रोकार्बन मीन्स व्हॉट, बॉन्ड म्हणजे काय, याही गोष्टीचा आपण अभ्यास केला होता, राईट. मग या बॉन्ड मध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड कसे तयार होतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर आयोनिक बॉन्ड कसे तयार होतात, बरोबर. त्याबरोबर सिंगल बॉन्ड कसा असतो, डबल बॉन्ड कसा असतो, ट्रिपल बॉन्ड कसा असतो, या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केला होता. आता मी आज कशा पद्धतीने सुरुवात करणार आहे की तुम्हाला त्या सगळ्या बेसिक गोष्टींची जरा थोडीशी रिवाइज करून, आठवण करून, ते एक्सप्लेन करून नंतर मग पुढे वाढण्याचा मी प्रयत्न करणार. आता हायड्रोकार्बन म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं ज्याचं कॉम्बिनेशन म्हणजे ज्याच्यामध्ये हायड्रोजन पण प्रेझेंट आहे आणि कार्बन पण प्रेझेंट आहे, अशा गोष्टीला आपण काय म्हणतो, हायड्रोकार्बन म्हणतो. म्हणजे दोज कंपाउंड विच कंटेन कार्बन as well as hydrogen, this both element in that compound, ज्या कंपाउंड मध्ये हे हायड्रोजन आणि कार्बन हे दोन्ही एलिमेंट असतात त्याला आपण थोडक्यात हायड्रोकार्बन असं आपण म्हणतो, बरोबर आहे. मग आता इथे ही जी हायड्रोकार्बन मी तुम्हाला इथे मी सांगितलं की पॅरेंट फॅमिली ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड इज हायड्रोकार्बन, बिकॉज इथे तुम्हाला पुस्तकामध्ये जे लिहून दिले ते मी तुम्हाला इथे रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलाय. पण आपण अगदी 10वी पासून शिकत आलोय किंवा 10वीच्या वर्गातही शिकलो होतो. The those compound containing the carbon and hydrogen element, that compound are called as a hydrocarbon. हे त्यावेळेला आपण शिकलो होतो. मग सगळ्यात महत्त्वाचं काय की प्रत्येक गोष्टीत कार्बन असतो हे देखील आपण पाहिलं होतं, बरोबर आहे. मग अशा पद्धतीने आपण एकेरी बंध हा म्हणजे मराठी माध्यमातून किंवा सेमी इंग्लिश मधून बरेच विद्यार्थी आहेत, त्याच्यामुळे काही विद्यार्थी मराठी माध्यमातून पण शिकले होते. म्हणजेच एकेरी बंधाला आपण सिंगल बॉन्ड म्हणतो, दुहेरी बंधाला आपण डबल बॉन्ड म्हणतो, तिहेरी बंधाला आपण ट्रिपल बॉन्ड म्हणतो, राईट. मग आता हे बॉन्ड कसे फॉर्मेशन केले तर ह्याचा अभ्यास आपण लास्ट इयर मध्ये केला होता, बरोबर ना. sp हायब्रिडाइज बॉन्ड काय आहे ते आपण पाहिलं होतं. माझ्या मते आपण हा अर्धा चॅप्टर घेतला होता त्याच्यामुळे तो पूर्ण करता आला नाही, पण बऱ्याच कॉलेजने त्यांच्या
कदाचित समजलं नसेल, नो डाऊट. आपल्याला जसं जसं आपण पुढे जाऊ त्या पद्धतीने मी या सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे. पण हा ऑर्गॅनिक केमिस्ट्री त्याच्यामध्ये डीप स्टडी आपल्याला काही करायची गरज नाही. तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर तो कसा असतो, कुठला हायब्रिडायझेशन असतो, तो sp3 हायब्रिडायझेशन असतो. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर sp3 हायब्रिडायझेशन असतो. कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर त्याला आपण sp2 हायब्रिडायझेशन म्हणतो. आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याला आपण sp हायब्रिडायझेशन असं आपण म्हणतो. ओके, तुम्हाला जरा चांगल्या रीतीने क्लिअर होण्यासाठी मी जरा तुम्हाला अवेलेबल आहे व्हाईट स्क्रीन जर अवेलेबल नाही आहे 2 मिनिटं तुम्ही जर थांबलात तर मी तुम्हाला व्हाईट स्क्रीन लगेच अवेलेबल करून तुम्हाला ते व्यवस्थितरित्या समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, जर थोडासा वेळ लागेल, डोंट वरी, बट यू तोपर्यंत मी तुम्हाला एक्सप्लेन करतो बाकीच्या थिंग्स. ओके, सो आता अशा पद्धतीने आपण त्यावेळेला लर्न केलं होतं की sp3 हायब्रिडायझेशन इन 11th स्टँडर्ड. मी 11th स्टँडर्डचं बोलतोय. 11th स्टँडर्ड मध्ये आपण काय बघितलं होतं, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर त्याला आपण sp3 हायब्रिडाइज असं आपण म्हणायचो. त्यानंतर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर त्याला आपण sp2 हायब्रिडायझेशन असं आपण म्हणायचो. आणि त्याच्यानंतर आपण अजून एक गोष्ट पाहिली होती म्हणजे कार्बन कार्बन त्याला आपण काय म्हणायचो, sp हायब्रिडायझेशन असं आपण म्हणायचो. मग आता 10th स्टँडर्ड मध्ये अजून आपण एक गोष्ट शिकलो ते म्हणजे काय, तर कार्बनचं आपण काय पाहिलं होतं, व्हॅलेन्सी पाहिली होती. पण आपण व्हॅलेन्सी तर किती असते कार्बनची व्हॅलेन्सी, दॅट इज 4. का 4? त्याच्या आउटर मोस्ट म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन्स कंटेन 4 इलेक्ट्रॉन. मग तसं पाहायला गेलं तर त्याच्यामुळे आपण काय म्हणतो की आपण काय म्हणू शकतो, तर या गोष्टीला काय म्हणतो की म्हणू शकतो. वाय, तर ह्या गोष्टीने आपण काय करतो की अशा पद्धतीने आपण त्याच्या कार्बनची संख्या 4 असल्या कारणामुळे त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट असल्या कारणामुळे आपण हे लर्न केलं होतं की कार्बनच्या बरोबर किती हायड्रोजन मिळू शकतात, तर फक्त 4च हायड्रोजन कंटेन करू शकतात. आणि मग त्यावेळेला आपण अजून एक कन्सेप्ट पाहिला होता, तो म्हणजे अल्केन, अल्कीन आणि अल्काइन. या सगळ्या गोष्टी आपण त्यावेळेला पाहिल्या होत्या. आय थिंक माझ्या व्हाईट स्क्रीन चालू व्हायला जरा थोडा प्रॉब्लेम येतोय. सो तोपर्यंत आपण करूया की पुढच्या गोष्टी आपण लर्न करण्याचा प्रयत्न करू. सो डोंट वरी फॉर दॅट, कारण येतो ओके, कारण तुम्हाला थोडासा काहीतरी व्हाईट पेपरला सर्वांचा प्रॉब्लेम येतोय. सो दॅट्स वाय वी कॅनॉट स्टार्ट राईट नाउ. सो नो प्रॉब्लेम. तर तुम्हाला ह्या गोष्टी मी ज्या काही सांगतोय तुम्हाला चांगल्या रीतीने समजत असते. आणि म्हणून त्यावेळेला कार्बनला म्हणजे कसं आहे की एक सिंगल बॉन्ड एक सिंगल बॉन्ड एक हायड्रोजन अप्पर साइडला, राईट साइडला, लेफ्ट साइडला आणि डाऊन साइडला, हे त्यावेळेला तुम्हाला दाखवलं होतं. जर तुम्हाला जर आठवत असेल तर पहा, कारण आता काय होतंय की व्हाईट पेपर चालू होत नाही माझा, सर्व्हरचा काहीतरी प्रॉब्लेम होतोय. डोंट वरी, जर चालू झाला तर मी लगेच तुम्हाला तिथे एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न करेलच, नो डाऊट्स अबाउट दॅट. ओके, सो आता मी पुढे वळतो. तो म्हणजे काय की हायड्रोकार्बन कॅन बी क्लासिफाईड इनटू 2 ग्रुप्स. ओके, आता त्यावेळेला आपण हे पण लर्न केलं होतं की अल्केन म्हणजे काय, अल्कीन म्हणजे काय आणि अल्काइन म्हणजे काय. तर ह्या गोष्टींचा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरा व्यवस्थितरित्या तुम्हाला मी सगळ्या समजून सांगेल त्या गोष्टी, या आपल्याला कशा पद्धतीने याचा वापर करायचा आहे. अल्केन, अल्कीन आणि अल्काइन याच्यामध्ये कोणते कोणते आपले कंपाऊंड आहेत ते चांगल्या करूया. ओके, सो आता आपण वळूया नेक्स्ट. ओके, नेक्स्ट टॉपिककडे आपण वळूया, दॅट इज ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन आणि ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. आता हे दोन तुमचे हायड्रोकार्बन हे आपण इयत्ता 10वी मध्ये देखील पाहिले होते. इफ यू आर अंडरस्टूड ऑर यू आर नो, तर तुम्हाला आठवत असेल तर पहा की हायड्रोकार्बन नावाचा एक आपल्याला पूर्णपणे कॉन्सेप्ट होता. आणि त्याच कॉन्सेप्ट मध्ये आपण हा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन हे आपण पाहिलं होतं. तर तुम्हाला आठवत असेल तर बघा. मग अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड हा जो हायड्रोकार्बन आहे हा कशाचा पार्ट आहे, तर ॲलिफॅटिक हायड्रोकार्बनचा पार्ट आहे. आणि जो दुसरा जो सायक्लिक वाला कंपाऊंड आहे तो ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनचा पार्ट आहे. ओके, मग आता एक सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड आपण त्यावेळेला पाहिलं होतं. तर सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड म्हणजे नेमकं काय,
ब्रांच असतात, ब्रांच. ओके, त्यावेळेला आपण सगळं पाहिलं होतं की त्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड असेल, डबल बॉन्ड असेल, तर त्याला आपण काय करायचं होतं, आपण जे बॉन्ड मध्ये असायचे त्याला आपण सॅच्युरेटेड मध्ये लर्न करायचो आणि अनसॅच्युरेटेड मध्ये वेगळ्या पद्धतीने आपण लर्न करायचो. आता एवढी काही गरज नाही आहे त्या सगळ्या गोष्टींची आठवण्याची, फक्त तुम्ही ते फक्त एवढंच लक्षात ठेवा, तुमच्या या सिलेबस मध्ये तुम्हाला फक्त डेफिनेशन जर आली किंवा हायड्रोकार्बन कॅन बी क्लासिफाइड इनटू हाऊ मेनी ग्रुप्स, हा 3 मार्काचा प्रश्न आहे. जर हा प्रश्न जर तुम्हाला पेपरला आला तर तुम्हाला लिहिता आला पाहिजे. दॅट इज व्हॉट डू यू मीन बाय ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन. तर ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन इट मे बी सॅच्युरेटेड और अनसॅच्युरेटेड. ओके, इट मे बी सॅच्युरेटेड और अनसॅच्युरेटेड. आणि अजून काय करू शकतो, अँड इट इज अदर दॅन द ॲरोमॅटिक कंपाऊंड. हा ॲरोमॅटिक कंपाऊंड नसतो. वाय? कारण हा ह्याच्यामध्ये फक्त ब्रांच. ओके, म्हणजे ब्रांच म्हणजे काय की आपण पाहिलं होतं 10वी मध्ये की आपण सी काढायचो, त्याच्यानंतर एक बॉन्ड, मग हायड्रोजन, इकडे एक हायड्रोजन, मग अशा पद्धतीने ब्रांचिंग आपण करायचो किंवा स्ट्रेट चेन असायची, स्ट्रेट चेन असायची, त्याला आपण काय म्हणतो, तर ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दिस व्हेरी वेल. ओके, यू कॅन अंडरस्टूड दिस व्हेरी वेल. अँड ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन म्हणजे काय, इट इज अ सायक्लिक कंपाऊंड. सायक्लिक म्हणजे सर्क्युलर कंपाऊंड, म्हणजे काय की लाईक बेन्झिन. बेन्झिनला कसं आपण सर्क्युलर पाहिजे, कार्बन हे तुमचे सर्क्युलरली अटॅच असतील, त्याला आपण काय म्हणायचो, तर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन असं म्हणायचो. आणि इट इज अ सायक्लिक कंपाऊंड अँड ऑल कंपाऊंड विथ अ ऑर्डर. त्याला एक विशिष्ट प्रकारचा काय असतो, एक वास असतो, स्मेल असतो, स्मेल. सो ॲलिफॅटिकला मात्र स्मेल वगैरे असला काही प्रकार नसतो, ॲरोमॅटिकला मात्र थोडाफार प्रमाणामध्ये स्मेल येतो. एक्झाम्पल त्याचं बेन्झिन आपण इथे घेऊ शकतो. I hope so you can understood that hydrocarbon, what you mean by that hydrocarbon, and that is classification also you can understood this very well. So इथे फक्त तुम्हाला आला तर 2 ते 3 मार्काला हा प्रश्न येऊ शकतो की हायड्रोकार्बन म्हणजे काय. तुम्ही ती डेफिनेशन जी मगाशी मी तुम्हाला सांगितली ती देखील तुम्ही लिहू शकता. Which one? The compound which contain carbon and hydrogen element. In that compound is also called as a hydrocarbon, and hydrocarbon can be classified into 2 groups, that is the aliphatic hydrocarbon and aromatic hydrocarbon. Aliphatic hydrocarbon may be saturated or unsaturated. It is other than the aromatic compound, and it is a non-cyclic. It is a non-cyclic, that is a branch or straight chain. Okay, branch म्हटल्यावरती वरती एक कुठला जरी अल्काइल ग्रुप लावला तरी स्ट्रेट चेन लिहू शकता. आणि एरोमॅटिक हायड्रोकार्बन इट इज अ सायक्लिक कंपाऊंड, ऑल कंपाऊंड विथ ऑर्डर, एक्झाम्पल बेन्झिन. एवढं जरी लिहिलं तरी तुम्हाला 3 मार्क्स तिथं अपेक्षित आहेत आणि मिळतातच. थेरॉटिकल फक्त 1-2 प्रश्न येतात एमसीक्यू टाइप सारखे वगैरे. व्हॉट डू यू मीन बाय एलिफॅटिक हायड्रोकार्बन, व्हॉट डू यू मीन बाय एरोमॅटिक हायड्रोकार्बन. आणि जर आलाच तर 3 मार्काला असा प्रश्न येऊ शकतो. तर 99 म्हणजे 95% किंवा 90% पेपर हा तुमचा सगळा रिएक्शन्स मध्येच असतो. 10% फक्त या पेपर मध्ये तुम्हाला थिअरी असते. So I hope so you can understood this concept on this slide. I will move on the next slide. Now halogen derivatives. Halogen, okay, नावातच halogen, हॅलो नमस्कार म्हणजे आपण नमस्कार. halogen derivatives. halogen म्हटल्यावरती ऑलरेडी यू लर्न अबाउट halogen. halogen म्हटल्यावरती काय, तर तुमचा ग्रुप 17 ऑलरेडी आपण लास्ट इयर शिकलो. कोणते कोणते आहे त्याच्यामध्ये halogen, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. I hope so you can understood very well. So this is a chlorine, bromine, iodine, that are the halogen are available in that 17 group, and also one of the halogen that is a fluorine. पण फ्लोरीन आपण या हॅलोजन ग्रुप मध्ये घेत नाही कारण त्याला काही रिझन्स आहेत. ते रिझन्स म्हणजे काय की त्याचे कार्बनी बरोबर रिएक्शन प्रॉपरली होत नाही किंवा खूप ऍक्टिव्ह असतो आणि त्याचं कॉम्बिनेशन होत नाही. अशा कारणामुळे आपण त्याला या हॅलोजन मध्ये आपण निष्क्रिय असं दाखवतो, असं दाखवलं गेलेलं आहे. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड. म्हणून आपल्याला फक्त या 3 हॅलोजन फक्त तुमचं लक्षात ठेवा. कीप इट इन युअर माइंड, डोक्यातच टाकून द्या, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. ओके, सो आता ह्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला काय पाहायचंय की जो कार्बन बरोबर जो हायड्रोजन ऍटम असतो की नाही, जो आपण पाहतो स्ट्रेट चेन मध्ये किंवा ब्रांच चेन मध्ये जो कार्बन बरोबर तो हायड्रोजन ऍटम असतो, त्या हायड्रोजन ऍटम पैकी त्या हायड्रोजन ऍटमला मी काय करणार, रिप्लेस करणार आणि त्या बदल्यात मी काय करणार, हॅलोजन टाकणार. हॅलोजन टाकणार म्हणजे काय की इन्स्टेड ऑफ दॅट हायड्रोजन मी काय करणार, क्लोरीन घेईल किंवा ब्रोमीन घेईल किंवा आयोडीन घेईल. या तिघांपैकी कोणताही हॅलोजन मी त्याला अटॅच करणार, त्यालाच मी काय म्हणतो तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असं आपण म्हणतो. सो इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 1 मार्काची डेफिनेशन इथे बनतेच.
ऑफ हायड्रोजन ॲटम. माझा पेपर चालू होत नाही, तो व्हाईट पेपर आहे, तुम्हाला मी डायग्राम करून दाखवली असती की पहा इकडे हा जो C आणि इथे हा H आहे, इथं H, इथं डबल H आहे, इथं तुम्हाला मी लक्षात म्हणजे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. इथे पहा C, इथे H होता आणि ट्रिपल बॉन्ड C, इकडे एक H होता, इकडे एक H होता बरं का. हा H म्हणजे काय तर हॅलोजन ग्रुप. आपण X दर्शवतो म्हणजे तिथे हॅलोजन लावणार आहोत, बरोबर आहे. मग आता हा जो H इथं होता, मग हा H रिप्लेस झालाय कोणाबरोबर? कुठल्याही एका हॅलोजन बरोबर. कोणत्याही हॅलोजन बरोबर आपण रिप्लेस करतो त्या गोष्टीला आपण काय म्हणतो? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणतो. I hope so you can understood this is very well. So what you mean by halogen derivative you know very well. So it is a replacement of hydrogen atom from aliphatic. कुठलाही असू दे तो कंपाऊंड, aliphatic असू दे नाही aromatic. aromatic म्हणजे सायक्लिक, aliphatic म्हणजे चेन किंवा ब्रांच चेन. हे तुम्ही आत्ताच पाहिलं. मग तो कंपाऊंड कोणताही असू दे त्याच्यातून एक हायड्रोजन ॲटम मी रिमूव्ह करणार आणि त्याच्या बदल्यामध्ये एक हायड्रोजन तिथे अटॅच करणार. त्या गोष्टीला मी काय म्हणतो? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असं मी इथं म्हणतो. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दॅट व्हेरी वेल. मग या हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे पुन्हा काय होतात की दोन क्लासिफिकेशन पडतात. काय पडतात? दोन क्लासिफिकेशन. That is, halogen derivative of hydrocarbon are classified mainly in two ways. Okay, one is on the basis of hydrocarbon skeleton to which halogen atom is bonded to the halogen derivatives are classified as haloalkane. म्हणजे जिथे हायड्रोजन काढून मी तिथे हॅलोजन ॲटम मी बॉन्ड करणार त्याच्यावरून त्याचे पुन्हा क्लासिफिकेशन पडतात. एक म्हणजे हॅलो अल्केन्स, ओके, हॅलो अल्केन्स आणि हॅलो अल्काइन्स आणि हॅलो अरिनास, ओके, अरिनिन्स, ओके. मग आता हे नेमकं काय? हॅलो म्हणजे हॅलोजन ग्रुप, म्हणजे तिथे क्रोमिन असेल, ब्रोमिन असेल, आयोडीन असेल, ओके. मग इथे हॅलो म्हटल्यावर मी हॅलोजनचा मी हॅलो केला. मग क्रोमिनचा काय, क्लोरीनचा काय करणार मी? क्लोरो म्हणणार. ब्रोमिनचा काय म्हणणार? ब्रोमो म्हणणार. आणि आयोडीनचा काय म्हणणार? आयोडो म्हणणार. म्हणजे जर इथे मी अल्केन ह्या ग्रुप मध्ये जर मी हॅलो लावला, एक हॅलोजन लावला, तर मी रेड करताना कसं करणार आहे? क्रोमो अल्केन. समजा हॅलो अल्केन म्हणजे क्रोमो अल्केन. अल्केन्सच्या नंतर समजा अल्किन्स हा ग्रुप असेल तर त्याला क्रोमो अल्किन्स आणि अल्काइन हा ग्रुप असेल तर क्रोमो अल्काइन्स. मग क्रोमो हा एक हॅलोजन, समजा तिथे ब्रोमिन लावला तर ब्रोमो येईल. आणि हॅलो अरेंज म्हटल्यावरती हा बेन्झीनचा आहे, बरोबर. कारण बेन्झीन म्हटल्यावरती ॲलिफॅटिक किंवा अरोमॅटिक कोणताही कंपाऊंड असू दे तो हॅलो अरेंज त्याला म्हणतो. म्हणजे क्रोमो अरेंज म्हणजे क्रोमो जो बेन्झीन असेल तर बेन्झीन म्हणेल. जर इथे आता हा इथे काय दिलाय? कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आता हे डबल सॉरी कार्बन डबल आहे, नॉट डबल बॉन्ड, हे सिंगल बॉन्ड आहे, सॉरी. कार्बन कार्बन म्हटल्यावरती दोन कार्बन म्हटल्यावरती मला माझ्या माहितीप्रमाणे इथेच बॉन्ड आहे इथेन, बरोबर आहे. इथेन म्हटल्यावरती एक हायड्रोजन मी रिप्लेस केलाय, फक्त एक हायड्रोजन रिप्लेस केलाय. म्हणून इथे काय येणार आहे? इथे समजा क्लोरीन लावला तर मी म्हणणार क्लोरो इथेन, बरोबर. दोन हायड्रोजन रिप्लेस केले असतील तर क्लोरो इथीन. तीन हायड्रोजन रिप्लेस केले असेल तर क्लोरो इथाइन, ओके. अशा पद्धतीने मी म्हणणार आहे. सो आता हे संपूर्ण तुम्हाला मिथेन, इथेन, प्रोपेन हे अगदी 10 पर्यंत आपल्याकडे हे असे एलिमेंट्स आहेत. ते कसे लर्न करायचे ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी म्हणजे तुम्हाला मी सांगण्याचा मी इथे प्रयत्न करणार आहे. सो आय होप सो की तुम्हाला हा हॅलोजनच्या बेसिसवरती हा हायड्रोकार्बन कशा पद्धतीने डिराइव्ह होतो हे तुम्हाला इथे मी पहिल्यांदा मी एक्सप्लेन केलं. मग आता ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन आयटम्स कशा होणार आहे म्हटल्यावरती तिथे कशा पद्धतीने त्यांचे डेरिव्हेटिव्ह होतं? मोनो हॅलोजन, डाय हॅलोजन, ट्राय हॅलोजन और पॉली हॅलोजन. पॉली मीन्स मेनी. पण आता इथे कार्बनला तुम्ही लक्षात घ्या, कार्बनच्या व्हॅलेन्सी 4 असल्या कारणामुळे फक्त 4 हायड्रोजन रिप्लेस असतं. मग मोनो म्हटल्यावरती एक हायड्रोजन रिप्लेस म्हटल्यावरती मोनो. डाय म्हटल्यावरती 2 हायड्रोजन रिप्लेस म्हटल्यावरती डाय. 3 हायड्रोजन रिप्लेस म्हटल्यावरती ट्राय. आणि 4 हायड्रोजन रिप्लेस म्हटल्यावरती टेट्रा. फक्त टेट्रा पर्यंतच तुम्ही याच्यामध्ये करू शकता, पेंटाला जाऊ शकत नाही. का? कारण कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे? 4. मी ऑलरेडी तुम्हाला लेसन म्हणजे सुरू करणे स्टार्ट करण्याच्या आधीच सांगितलं होतं की कार्बन व्हॅलेन्सी हॅज 4. सो दॅट्स वाय 4 हायड्रोजन इज अटॅच्ड टू द कार्बन मॉलिक्यूल और कार्बन ॲटम, ओके. त्याच्यामुळे इतर पॉली हायड्रोजन मध्ये फक्त टेट्राचाच विचार केला जाईल. तर त्यामुळे आपण इथे फक्त ट्राय पर्यंतच पाहतो. सो इथे बघा, इथे तुम्हाला इथे डायग्राम काढून दिले की मोनो हॅलोजन, ओके, म्हणजे एक हायड्रोजन रिप्लेस झाले. डाय
हॅलोजन म्हटल्यावरती दोन हायड्रोजन रिप्लेस झाले, दोन इथे काय झाले की हॅलोजन लागलेले, इथे एकच हॅलोजन लागले, इथे दोन हॅलोजन लागले, बरोबर आहे. आणि ट्राय म्हटल्यावरती ते तीन हॅलोजन लागणार. अशा पद्धतीने ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम अँड ऑन द बेसिस ऑफ रिप्लेसमेंट ऑफ द हायड्रोजन ॲटम त्याच्यावरती आपण त्याचे दोन डेरिवेशन आपण करतो. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दॅट इज अ व्हेरी वेल. चांगल्या रीतीने तुम्हाला हे समजलं असेल. सो आय विल मूव ऑन द नेक्स्ट स्लाइड. सो नेक्स्ट स्लाइड इट इज द क्लासिफिकेशन ऑफ मोनोहॅलोजन कंपाउंड. ओके, क्लासिफिकेशन ऑफ मोनोहॅलोजन कंपाउंड. मला मोनोहॅलोजनचे पुन्हा काय की फर्दर क्लासिफाईड होतात मोनोहॅलोजन सुद्धा. कारण आतापर्यंत आपण मोनोहॅलोजन बघितलं, डायहॅलोजन बघितलं, ट्रायहॅलोजन बघितलं, टेट्रा मात्र बघितलं नाही. पण या डाय आणि ट्रायकडे जाण्याच्या ऐवजी आधी आपण काय करूया, मोनोहॅलोजनचं पुन्हा काय होते की क्लासिफिकेशन होते. आणि हे क्लासिफिकेशन कोणत्या बेसिस वरती, पोझिशन ऑफ दॅट हॅलोजन ॲटम. काय, पोझिशन ऑफ दॅट हॅलोजन ॲटम and the type of hybridization and the type of hybridization of carbon atom. Hybridization म्हटल्यावरती काय, पोझिशन म्हटल्यावरती त्याची पोझिशन नेमकी कुठे आहे. आता समजा कार्बन व्हाईट मध्ये पेपर चालू होत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित मला स्क्रीनवरती घेऊन तुम्हाला दाखवलं असं चांगल्या रीतीने. तर व्हाईट पेपर पाहतो पुन्हा एकदा चालू होतो का, झालं असं तुम्हाला चांगल्या रीतीने दाखवता येईल. अदरवाईज ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट एव्हर आय एम सेइंग दॅट. ओके, की इथे काय सांगितलं जातंय की monohalogen compounds are further classified on the basis of halogen atom on the basis of position. म्हणजे त्या पोझिशन, त्या हॅलोजन ॲटमची पोझिशन कुठे आहे, वरती आहे, खाली आहे, लेफ्टला आहे, त्याच्यावरून त्याची काय होते की अजून त्याचे क्लासिफिकेशन पडतं. त्याचबरोबर टाइप ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम त्याच्यानुसार देखील त्याचे काय होतात की क्लासिफिकेशन पडतात. ओके, चालू व्हाईट पेपर आपला चालू होत नाही, सॉरी फॉर दॅट. मी तुम्हाला ट्राय टू अशाच पहिले एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. जर नाही समजलं मी पुन्हा तुम्हाला मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही जस्ट व्हिडिओ वॉच करा आणि आपला जो टेक्स्टबुक आहे त्याची PDF वाचा, हे तुम्हाला नक्की समजणार आहे. कारण हे एवढं रॉकेट सायन्स नाही आहे, त्याच्यामुळे डोंट वरी फॉर दॅट. ओके, सो लेट इट बी कम ऑन टू द अवर स्लाइड. ओके, सो आता काय होणार आहे की हायब्रिडायझेशन म्हणजे मुलाशी तुम्हाला मी सांगितलं, आपण हायब्रिडायझेशन म्हटल्यावरती एक तुम्हाला मी मगाशी हे उल्लेख केला होता, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सिंगल बॉन्ड जर असेल, सिंगल बॉन्ड, तर तो कुठला हायब्रिडायझेशन असतो, sp3 हायब्रिडायझेशन असतो. सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, मग तसं हे हायब्रिडायझेशन. ओके, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल, डबल बॉन्ड जेव्हा तयार होतात त्यावेळेस तिथे sp2 हायब्रिडायझेशन होतो, जे की आपण इयत्ता स्टँडर्ड 11 मध्ये आपण लर्न केलं होतं. 14 चॅप्टर मध्ये अर्धवट झाला होता आपला मात्र तो, त्यामुळे तुम्हाला कदाचित तो आठवत पण नसेल. कारण बरेच विद्यार्थी प्लस मायनस होत होते, एकदा यायचे नंतर जायचे असे, त्याच्यामुळे बऱ्याचशा वेळेला आठवत नसेल, नो डाऊट. पण इथे तुम्हाला हायब्रिडायझेशन हा जो कन्सेप्ट आहे पूर्ण थेरॉटिकली लर्न करायला नाहीये, ही मात्र गोष्ट तुमच्यासाठी चांगली आहे. आणि sp3 हायब्रिडायझेशन म्हटल्यावरती काय होणार आहे, सॉरी कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड sp3, कार्बन कार्बन डबल बॉन्ड sp2 आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड sp हायब्रिडायझेशन. आणि अशा पद्धतीने मग त्याला हॅलोजन अटॅच केलेले असतात. So come on to the, that is first one, that is monohalogen, further classified into 6, that is alkyl halide, that is also called as haloalkane. Okay, allylic halides, okay, benzylic halides, vinylic halides, haloalkane, aryl halides, that is a haloalkane. अशा पद्धतीने त्याचे क्लासिफिकेशन्स आहेत. आता एकेका क्लासिफिकेशनचा आपण फर्दर स्टडी करूया. I am going on the next slide. Okay, I hope so you can understood this slide also very well. So alkyl halide means a haloalkane. मग आता याच्यामध्ये काय असतं, तर एक हॅलोजन ॲटम इज बाउंडेड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन. बरोबर आहे, मी तुम्हाला म्हटलं की कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो आणि याला काय असतो की हॅलोजन ॲटम हा बाउंडेड असतो, हॅलोजन ॲटम हा बाउंडेड असतो. ओके, alkyl halides may be primary, may be secondary, may be tertiary depending on the substitution state of the carbon to which halogen is attached. म्हटल्यावरती प्रायमरी हॅलाइड म्हटल्यावरती काय की आता इथे बघा हा मिथेन ग्रुप आहे. मिथेन म्हटल्यावरती हा कार्बन आहे, इथे वरती एक हायड्रोजन असणार आहे, खाली एक हायड्रोजन असणार आहे आणि इथे एक हायड्रोजन असणार आहे आणि इथे एक हायड्रोजन असणार. पण ते काय म्हणतात की आता की अल्काइल हॅलाइड मे बी प्रायमरी, ओके, सेकंडरी और टर्शियरी depending upon the
हॅलोजन कुठे अटॅच आहे तर पहिलाच इथे एकच कार्बन आहे, बरोबर आहे म्हणलं की एकाच कार्बनला इथे अटॅच आहे. आणि हा हॅलोजन पकडा आणि हा काय करा की हा एक अल्काइल ग्रुप पकडा आणि हा हॅलोजन पकडा. मग हॅलोजन कुठे अटॅच आहे तर प्रायमरीला अटॅच आहे, म्हणून हा झाला प्रायमरी हॅलाइड. सेकंडरी म्हटल्यावरती इथे हॅलोजन कुठे अटॅच आहे सेकंडरीला कार्बनला, इथे आर आणि आर म्हणजे वेगळे ग्रुप झाले. टर्शरी म्हटल्यावरती कुठं इकडे हे सगळे तिन्ही काय आहेत आपले हॅलोजन पकडा आणि हा कोणता तरी एक वेगळा ग्रुप अल्काइल ग्रुप पकडा. म्हटल्यावरती इथे कार्बनला किती हॅलोजन अटॅच आहेत, 1 हॅलोजन, त्याच्यामुळे हा प्रायमरी हॅलाइड. या कार्बनला किती हॅलोजन अटॅच आहेत तर 2 हॅलोजन, त्यामुळे सेकंडरी हॅलाइड. इथे किती हॅलोजन अटॅच आहेत 3 अटॅच, आर कंटेंट्स हॅलोजन असं पकडा. तर अशा पद्धतीने हा टर्शरी हॅलाइड, मग ह्यालाच आपण अल्काइल हॅलाइड असं आपण म्हणतो. I hope so you can understood this is very well. So I will move on the next one. Okay. Now second one is a alkylic halide. Alkylic म्हटल्यावरती halogen atom is bounded to the sp3. Okay, sp3 म्हटल्यावरती कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड जिथे असणार त्याला आपण sp3 म्हणतो. आता इथे म्हणाल की सर इथे डबल बॉन्ड आहे. ओके, पण आपला हा जो हॅलोजन आहे हा कुठे अटॅच आहे तर कार्बन कार्बन सिंगल बॉन्डच्या कार्बनला अटॅच आहे, म्हणून त्याला मी काय म्हणणार आहे एक्लिक हॅलाइड. एक्लिक हॅलाइड म्हटल्यावरती जिथं हायब्रिडाइज कार्बन नेक्स्ट टू अ कार्बन कार्बन डबल बॉन्ड, डबल बॉन्डच्या पुढच्या कार्बनकडे एक्झॅक्टली नेक्स्ट कार्बनकडे जो हॅलोजन अटॅच असतो त्याला मी काय म्हणणार आहे तर अल्काइल हॅलाइड असं आपण म्हणणार आहे. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड व्हेरी वेल. सो बेंझिलिक हॅलाइड म्हटल्यावरती काय हॅलोजन ॲटम इज बाउंडेड टू हियर आल्सो sp3. ओके, sp3 म्हटल्यावरती पुन्हा सिंगल बॉन्डच पाहिजे, डबल बॉन्ड आला तरच sp2 आणि sp म्हणजे ट्रिपल बॉन्ड आला तर sp. मग आता हा जो कार्बन आहे की तो कशाला पाहिजे अटॅच, सिंगल कार्बन अटॅच पाहिजे. त्याच्या आधी डबल बॉन्ड असेल तर चालेल, पण त्याच्या कार्बनच्या नेक्स्ट टू दॅट कार्बन तो सिंगल बॉन्ड पाहिजे. हायब्रिडाइज कार्बन ॲटम विच इज फर्दर बाउंडेड टू एन एरोमॅटिक रिंग, आणि एरोमॅटिक रिंग पाहिजे तर त्याला आपण बेंझिलिक हॅलाइड म्हणतो. बघा आता इथे हा डबल बॉन्ड आहे, इथे कार्बन असणार आहे आणि हा कार्बन नेक्स्ट टू सिंगल बॉन्डने कार्बनला अटॅच झाला आणि मग नंतर त्याला हॅलाइड्स अटॅच झाले आहे, म्हणजे हा झाला बेंझिलिक हॅलाइड. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दिस व्हेरी वेल. ओके ओके, सो नेक्स्ट वन इज दॅट विनायलिक हॅलाइड. ओके, विनायलिक हॅलाइड म्हटल्यावरती काय तर हॅलोजन ॲटम इज बाउंडेड टू sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. म्हटल्यावरती कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर मी काय म्हणतो sp2 हायब्रिडाइज. मग इथे बघा CH2 डबल बॉन्ड CH, म्हणजे हा डबल बॉन्ड आहे दोघांमध्ये आणि ह्या डबल बॉन्ड असलेल्या कार्बनला हॅलाइड ग्रुप अटॅच झालेला आहे आणि म्हणून हा काय झाला विनायलिक हॅलाइड झाला, विनायलिक हॅलाइड. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दॅट व्हेरी वेल. ओके, अँड सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ दिस विनायलिक हॅलाइड्स. ओके, and what do you mean by the haloalkene? Haloalkene, when a halogen atom is bounded to sp hybridized carbon atom, it is a haloalkene. म्हटल्यावरती ट्रिपल बॉन्ड आहे, बघा ट्रिपल बॉन्ड कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड म्हटल्यावरती कुठला हायब्रिडाइज झाला तर sp हायब्रिडाइज झाला आणि याला मी काय म्हणतो मग हॅलोअल्काइन असं आपण म्हणतो, हॅलोअल्काइन. आणि हा हॅलोअल्कीन आणि हा आपल्याला झाला विनायलिक हॅलाइड आणि हा हॅलोअल्केन. ओके, आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दिस इज व्हेरी वेल. आता सी हे तुम्हाला 1 मार्क्स साठी एमसीक्यूज विचारले जाऊ शकतात, पण ह्याच्यानंतर मात्र तुम्हाला याच्या सगळ्या रिॲक्शन्सच करायच्या आहेत. रिॲक्शन इज टू मच इझी, टू मच इझी. जर तुम्ही व्यवस्थितपणे जर याला लर्न करणार असणार तर तुम्हाला हे अतिशय हा पेपर अतिशय सोपं जाणार आहे, वारंवार मी सांगतोय. लास्ट वन इज दॅट अराइल हॅलाइड, दॅट इज अ हॅलो अरेन. ओके, सो यू नो व्हेरी वेल हॅलो अरेन म्हटल्यावरती इथं कुठला असणार आहे हायब्रिडायझेशन sp2 हायब्रिडाइज. सो इन अराइल हॅलाइड्स halogen atom is directly bonded to sp2 hybridized carbon atom of aromatic ring. ओके, aromatic ring. आणि अशा पद्धतीने आपण हे मोनोहॅलोजनचे देखील क्लासिफिकेशन इथे आपण लर्न केलेले आहे आणि अशा पद्धतीने त्याचे एकूण किती क्लासिफिकेशन्स आहेत 6. सो इन दिस
पार्ट मधले सगळे कन्सेप्ट तुम्हाला चांगल्या रीतीने समजले असावे अशी मी आशा करतो आणि इथे हा आपला पार्ट इथे थांबवतो. नेक्स्ट पार्ट आपण लवकरच घेऊन येऊया. नेक्स्ट पार्ट मध्ये तुम्हाला मी ते जे आपल्या मिथेन पासून ते पुढे फर्दर तुम्हाला काय काय रिएक्शन साठी माझ्या मते ऑक्टोपर्यंत तुम्हाला असणार आहे, तर ऑक्टोपर्यंत कशा पद्धतीचं प्रोनाउन्सिएशन करायचं किंवा त्याचं नाव आपण कशी घ्यायची, अल्केन मध्ये काय घेतो, अल्किन मध्ये आपण काय नाव घेतो, या सगळ्या गोष्टींचा बेसिक गोष्टी तुम्हाला मी नेक्स्ट स्लाइड मध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.